तर महायुती सरकारमधील मंत्र्यांनीही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावला। मंत्री शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यामध्ये आपल्या मूळ गावी मतदान केले। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी इंदापूर तालुक्यातल्या बोराटेवाडी इथल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही सपत्नीक मतदान केलेलं आहे। मंत्री भरत गोगावले यांनीही रायगड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मतदान केलंय। तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्र्यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री जयंत पाटील, शेकापचे माजी मंत्री जयंत पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी मंत्री भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटलांनी आज त्यांच्या मतदानाचा हक्क बजावलाय। तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू असून अनेक आमदारांनी आज त्यांचं मतदान केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या पाचोड इथे शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी मतदान केले, तर उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी मलकापूर इथे सपत्नीक मतदानाचा हक्क बजावलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटलांनी तासगाव तालुक्यातल्या अंजनी गावी मतदान केले, तर आमदार उत्तम जानकर यांनी सोलापुरातल्या धानोरे इथे मतदानाचा हक्क बजावलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।